बघा 10वी वाले, आज आपण शिकणार आहे लँग्वेज स्टडीचा प्रश्न. तर तुम्हाला जो क्वेश्चन पेपर येतो त्या क्वेश्चन पेपर मध्ये पहिला क्वेश्चन येतो लँग्वेज स्टडीचा. हा जो लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे याला तुम्हाला टोटल 10 मार्क्स दिलेले आहेत. तर ह्या 10 मार्क्स मध्ये ए सेक्शन आणि बी सेक्शन असे 2 सेक्शन आहेत. ए मध्ये तुम्हाला कम्प्लीट 6 क्वेश्चन आहे, त्याच्यापैकी तुम्हाला 4 कम्प्लीट करायचे आहेत आणि बी मध्ये 2 प्रश्न आहेत, ते 2 प्रश्न सोडवायचे तुम्हाला 1-1 मार्काचे. तर अशा प्रकारे हे 10 मार्क तुम्हाला त्यांनी ठेवलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे ए मध्ये पहिला प्रश्न आहे तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. आता हे काही वर्ड्स दिलेले आहेत, इथं मिसिंग लेटर आहे, हे मिसिंग लेटर तुम्हाला भरायचं आहे. तर पहिला जो शब्द आहे तो दिलाय बघा, PE-PLE. मग सांगा इथं कोणतं लेटर येईल? म्हणजे इथं काय भरायचं? ओ. म्हणजे हा करेक्ट वर्ड जो आहे तो कोणता वर्ड आहे? पीपल. आता हे MAT-H काय येणार इथं? सी, कारण हा शब्द काय आहे? मॅच. पुढं HOU-E इथं काय येणार? एस येणार, कारण हा शब्द काय आहे? हाऊस. पुढं ADLT यू, कारण हा शब्द काय आहे? अडल्ट असा हा शब्द आहे. तर अशा प्रकारे हा पहिला क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असते किंवा मिसिंग लेटर असतं आणि तिथं एक जे लेटर असतं मिसिंग, ते मिसिंग लेटर तुम्हाला लिहायचं असतं आणि हे तुम्हाला असणारे 2 मार्क्ससाठी 2 मार्क्स. म्हणजे प्रत्येक याला तुम्हाला अर्धा मिळून असे 2 मार्क तुम्हाला याला मिळतात. ठीक आहे. बघा तुम्हाला जो लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2nd नंबरचा क्वेश्चन काय सांगितलाय की पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय करायचं तुम्हाला माहितीये की आपल्याला ABCD माहिती आहे. तर ए पासून झेड पर्यंत आपण जेव्हा ABCD म्हणतो तर ABCD म्हणताना त्यांचा जो क्रम आहे ABCDचा त्या लेटरचा, त्या क्रमानुसार तुम्हाला काय करायचे, हे जे शब्द आहेत त्यांची मांडणी करायची आहे. तर बघा इथं पहिला शब्द काय दिलाय तुम्हाला? सर्व्हंट. दुसरा काय दिलाय? लीडर. पुढे काय दिलाय? डिस्कस आणि प्रेझेंट. तर मला सांगा याचं पहिलं लेटर काय आहे? यस. याचं पहिलं लेटर याचं आणि हे. आता जर आपण ABCD प्रमाणे विचार केला तर मला सांगा सगळ्यात आधी याच लेटर येईल, L येईल, D येईल का P येईल? डी. करेक्ट. ABCD आपण जर म्हणली तर डी हे लेटर पहिलं येणार. म्हणून हा जो वर्ड आहे आन्सर लिहिताना आपण हा वर्ड पहिला लिहिणार. डिस्कस हा शब्द जो आहे तो फर्स्ट लिहिणार. आता मला सांगा एस, एल आणि पी याच्यापैकी काय येईल? काय येईल? एल. म्हणजे हा सेकंड येईल. त्याच्यानंतर हा थर्ड शब्द येईल आणि हा फोर्थ. ठीक आहे. आता बघा हा क्वेश्चन तर सोपा होता, पहिल्या अक्षरावरनं तुम्हाला समजलं. पण पुढचा जो आहे याच्यामध्ये थोडस ट्विस्ट देतात तुम्हाला विचार करण्यासाठी. तर याच्यामध्ये काय ट्विस्ट आहे की पहिलं जे लेटर आहे ते सगळं सेमच आहे, पहिला लेटर सेम. मग अशा वेळी काय करायचं? मग अशा वेळी त्याच्या शेजारी जो 2nd नंबरचा लेटर आहे त्याचा आपण विचार करायचा. मग इथं काय दिलंय तुम्हाला? आय. इथं ओ, इथं आणि इथं. मग मला सांगा हे ए, यू, ओ आणि आय. तर याच्यापैकी पहिलं लेटर कोणतं येईल? ए. म्हणजे लार्ज हा जो शब्द आहे त्याला आपण पहिला क्रमांक देऊ. 2 नंबरला काय येईल? आय येईल, ओ येईल का? आय. म्हणजे हे 2 नंबरला येणार हा शब्द. 3 नंबरला काय येईल? ओ येईल का यू येईल? ओ येणार. ABCD येते की नाही? L M N O P Q R S T U. म्हणजे आधी ओ येतं आणि नंतर पुढे यू येतो. म्हणून इथं काय येणार? हे 3 नंबरला येईल आणि हा जो शब्द आहे हा
4 नंबरला येईल. तर मग त्याचा आन्सर लिहिताना आपल्याला त्यानुसार लिहायचं. जो पहिला क्रमांक तो शब्द आहे तो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा प्रकारे ह्या अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे हा क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला असं पहिल्या लेटरवरनं ठरवायचं. जर पहिलं लेटर सेम असेल तर त्याच्या शेजारच्या लेटरचा विचार करायचा आणि तेही कधी कधी सेम देतात. मग सेकंड लेटर जर सेम असेल तर थर्ड लेटर जे आहे त्या शब्दामध्ये त्याच्या पुढचा लेटर काय दिलाय त्याचा विचार करून त्यानुसार तुम्हाला ह्याची काय करायची, मांडणी करायची आहे. बघा आता पुढे तुम्हाला काय सांगितलंय, लँग्वेज स्टडी मधला तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 आहे. मेक 4 वर्ड्स आणि तुम्हाला ब्रॅकेट मध्ये सांगितलंय मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. आता काय करायचंय तुम्हाला, हा जो वर्ड आहे या वर्ड्स मधले काही लेटर्स घ्यायचे आणि तुम्हाला नवीन शब्द तयार करायचे आहे. आणि ते मिनिमम 3 लेटर वर्ड असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर 2 लेटर वर्ड लिहिला तर त्याला तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. मिनिमम 3 किंवा त्यापेक्षा जास्त चालेल. मग आता याच्यामध्ये मला सांगा काय काय वर्ड्स तयार होतील. MAN man. करेक्ट. MAN man. NAME name. NAME name. EACH. करेक्ट. EACH each. हा बेंच होईल वेगळा, मार्क पण होईल वेगळा. आणखीन करेक्ट. रॅन होईल. RAN रॅन. अजून REN रन होत नाही, चुकीचं आहे ते स्पेलिंग. RUN रन होतं पण यू आहे का याच्यामध्ये, नाहीये. MAKE करेक्ट. MAKE मेक होईल. मेन होईल. MEN मेन. CAN कॅन होईल. CAKE केक होईल. ठीक आहे. बघा किती वर्ड्स लिहिले आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 लिहिले. हा ठीक आहे. रेड. आता बघा इथं काय सांगितलंय तुम्हाला, किती किती वर्ड बनवायचे होते तुम्हाला, 4. पण 4 पेक्षा आपण काय केले, जास्त बनवले. तर नेहमी तुम्हाला 2-3 वर्ड्स जास्तीचे लिहायचे आहेत जेणेकरून एखादं स्पेलिंग चुकलं तर एखादं बरोबर येऊ शकतं. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होता 4 नंबरचा लँग्वेज स्टडी मध्ये. ठीक आहे. बघा लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. तुम्हाला काय केलेलं असतं, एक सब्जेक्ट म्हणून एक शब्द दिलेला असतो आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला वर्ड्स लिहायचे असतात. तर एक वर्ड ऑलरेडी तुम्हाला दिलेला असतो, त्या वर्ड नुसार आपल्याला लिहायचे. मग तुम्हाला इथं काय दिलंय, स्कूल. स्कूलशी रिलेटेड एक वर्ड दिलाय फेमस. आता तुम्ही सांगा अजून काय येईल. बिग स्कूल. स्मॉल. न्यू स्कूल. ओल्ड. ओके. हा नाईस, ब्युटिफुल, इंटरनॅशनल वगैरे. का असं स्कूलशी रिलेटेड आपण जे काही वर्ड्स आहेत ते वर्ड्स आपण लिहू शकतो. ठीक आहे. तर हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काला असणार आहे. आता तुम्हाला लँग्वेज स्टडी मध्ये पुढचा क्वेश्चन काय दिलाय, 6 नंबरचा दिलाय. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ द प्रेवियस वर्ड. बघा वर्ड चेन दिलेली आहे वर्डची. तर तुम्हाला ह्या वर्ड चेन मध्ये कधी नाऊन देतात, कधी ऍडजेक्टिव्ह देतात आणि कधी वर्ड देतात. मग इथं जे दिलंय त्यानुसार जो वर्ड दिला असेल त्याच्या शेवटच्या अक्षरापासून तुम्हाला काय करायचंय, नवीन पुढचा शब्द लिहायचा आहे. मग आता इथं काय दिलंय, थिंक. म्हणजे हे सगळे वर्ड्स आहेत, ऍक्शन वर्ड्स आहेत.
के. मग के पासून शेवटचं जे अक्षर आहे के लेटर त्यापासून काय वर्ड येईल? तर मी इथं लिहिल किल. किल म्हणजे ठार मारणे. मग आता याचा लेटर काय आलंय? यल. यल पासून काय येईल? लाईक. लाईक. लायन येणार नाही, लायन नाउन मध्ये येतं. आपल्याला वर्ड चेंज करायचे आहे. ई पासून येईल इट. EAT इट म्हणजे खाणे. आणि टी पासून येईल टॉक म्हणजे बोलणे. तर अशा प्रकारे ही वर्ड चेन आहे बघा. शेवटच्या लेटर पासून नवीन जे काही वर्ड असेल ते वर्ड तुम्हाला लिहायचं आहे. आणि असं तुम्हाला किती लिहायचंय? 4 वर्ड. 1 2 3 4 असे 4 वर्ड्स आपण काय केले? ऍड केले. तर तुम्हाला वर्ड दिलेत, कधी नाउन देतील कधी ऍडजेक्टिव्ह देतील. त्यानुसार तुम्हाला ही वर्ड चेन कम्प्लीट करायची आहे. वर्ड चेन. तर अशा प्रकारे लँग्वेज स्टडी मधला जो एक क्वेश्चन होता त्या एक क्वेश्चन मध्ये कम्प्लीट तुम्हाला 1 to 6 क्वेश्चन आहेत. 1 to 6 मधले तुम्हाला 4 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 4. बघा लँग्वेज स्टडीचा जो प्रश्न आहे तो ए सेक्शन आपण बघितला, तो 8 मार्कांना होता आणि त्याच्यामध्ये 6 प्रश्न होते, 4 तुम्हाला सोडवायचे होते. आता त्याच्यामध्ये बी प्रश्न आहे तुम्हाला डू ऍज डायरेक्टेड. याच्यामध्ये तुम्हाला 1-1 मार्काचे 2 प्रश्न सोडवायचे. तर पहिला प्रश्न जो असतो तो तुम्हाला एक फ्रेज दिलेला असतो, त्याच्यापासून सेंटेन्स बनवायचा असतो. आणि दुसरं त्याला ऑर आहे की एक तुम्हाला हाफ सेंटेन्स दिलेलं असतं आणि ते कम्प्लीट सेंटेन्स करायचं असतं विथ मिनिंगफुल ते सेंटेन्स असायला पाहिजे. तर आता हे मी एक लिहिलेलं आहे, आय सिलेक्टेड 3 पॉइंट्स म्हणजे अर्धे सेंटेन्स दिले कम्प्लीट करायचे आपल्याला. मग पुढे आपण जोडू शकतो बीच वर व्हेरी इंटरेस्टिंग. विच वर्क व्हेरी इंटरेस्टिंग. तर बघा असं मी हे जे सेंटेन्स आहे याला मिनिंगफुल सेंटेन्स होण्यासाठी पुढे मी काय केलं? सेंटेन्स जोडलं. तर हा तुम्हाला असणार आहे 1 मार्कला. आणि हे 1 मार्कला आहे. दुसरा प्रश्न आहे प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणजे त्या शब्दाच्या आधी किंवा नंतर तुम्हाला काय करायचे? काही शब्द लेटर्स जोडायचे आणि नवीन शब्द तयार करायचे. जसं की करेज. मग याचं काय होईल? डिस्करेज. तर असा शब्द तयार होईल डिस्करेज. आणि वंडरफुल येईल वंडरफुल. तर अशा प्रकारे प्रिफिक्स आणि सफिक्स लावून आपण काय करू शकतो? हे शब्द तयार करू शकतो. आणि हे पण आहे तुम्हाला 1 मार्क. तर बघा अशा प्रकारे जो ए प्रश्न आहे तो आहे 8 मार्काला आणि बी प्रश्न जो आहे तो आहे 2 मार्काला. असे 8 आणि 2 असे टोटल 10 मार्क्स आहेत तुम्हाला लँग्वेज स्टडीला. तर आता 10वीचा पहिला जो प्रश्न आहे लँग्वेज स्टडीचा, आता 10 मार्कांना तो प्रश्न आहे तुम्हाला.